जुगांव क्रिकेट टीम कैप्टन बिल्कुल निश्चित रूप से आपका एक प्रतिनिधि निश्चित रूप से वो यहाँ पर नहीं है टू गिव अस यू सेंड योर एक्स्ट्रा प्लेयर और कमेंट्री बॉक्स to give us information about the names of the cricket player and which can give help or scorer। तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल आरंभिक बल्लेबाज है हमारे साथ जुड़े हैं हमारे साथी कमेंटेटर बिल्कुल महेश मात्रे सर रायगढ़ समालोचक एसोसिएशन के वाइस प्रेसिडेंट और दूसरे हमारे रायगढ़ ग्रामीण समालोचक के बिल्कुल माध्यम से एक अच्छा योगदान देने वाले हमारे सहयोगी दिनेश पाटिल सर मैन फ्रॉम बेलवली। अपडेट एक कड़ाव पॉइंट है स्कोरर बेस्ट स्कोरर इन रायगढ़ डिस्ट्रिक्ट कांचन पालकर मैन फ्रॉम केवाले। तो बिल्कुल गौरव पवार आपका भी हम स्वागत करते हैं इंडिया क्रिक के बंटी तांडेल आपकी पूरी टीम का इस श्रृंखला के माध्यम से आर्या स्पोर्ट्स की ओर से आर्या स्पोर्ट वोवले इनकी ओर से हार्दिक हार्दिक आपके हम अभिनंदन करते थे। दोस्तों चलते इस मैदान के ऊपर अंपायर का सिग्नल गेम बिल्कुल गेम ऑन। तो गेंदबाजी के लिए तैयार ने गेंदबाज मुख्तार शेख लेफ्ट आर्म और द विकेट इस बार बिल्कुल शानदार गेंदबाजी का प्रदर्शन गेंद टपक आने के बाद अंदर की तरफ काफी तेज गेंद थी थर्ड मैन क्षेत्र में दिशा देना चाहते थे बल्लेबाज निश्चित रूप से किरण पवार लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और डॉट गेंद की समाप्ति। दिनेश पाटिल सर यदि बात करें क्रिकेट का मुकाबला हमेशा गेंदबाज बल्लेबाज के बीच में खेला जाता है लेकिन मगर क्रिकेट खेल में डॉट गेंद सबसे अहम गेंद मानी जाती है और क्रिकेट खेल में साझेदारी उससे बेहतर मानी जाती है। यानी कि निश्चित रूप से गेंदबाजी के लिए मुख्तार शेख तैयार जुगांव निश्चित रूप से आर्या पैविलियन एंड से मारा करेंगे लेफ्ट आर्म और द विकेट कमाल की गेंदबाजी शानदार गेंदबाजी जोरदार अपील हुई थी लेकिन अंपायर अपने निर्णय के ऊपर अटल बिल्कुल अंपायर ने अपील को खारिज किया यानी कि गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ। यहां पर दिनेश पाटिल सर यदि बात करें गेंद और बल्ले का कोई अधूरा हिस्सा लेकर जाती तो निश्चित रूप से करीबी मामला हो सकता था। लेफ्ट आर्म और द विकेट दिशा देने की कोशिश बिल्कुल पॉजिटिव के रीजन में कमाल की तीन गेंदे दौड़। दिनेश पाटिल सर आप इस बल्लेबाज को या बिल्कुल सब जानते कि रायगढ़ के दिग्गज क्रिकेटर यानी कि दिग्गज बल्लेबाजों में एक माने जाते हैं किरण पवार। यह है सावले क्रिकेट टीम की रन मशीन निश्चित रूप से और इस बल्लेबाज को पूरी तरह से बांध कर रखा है रफ्तार के सौदागर जुगांव के नामचीन गेंदबाज रफ्तार से एक नाम भी बिल्कुल मुख्तार लेकिन नाम बिल्कुल गेंदबाजी की बात करें तो हमें कांचन पालकर केवाले हमारे साथी स्कोरर जानकारी दे रहे के रफ्तार और उन्होंने बिल्कुल क्लीन बॉल पहला बड़ा सदमा पहला विकेट सावली क्रिकेट टीम का मैदान से बाहर। स्पोर्ट की ओर से निश्चित रूप से नामचीन बल्लेबाज दिनेश पाटिल से यदि बात करें जिस बल्लेबाज का सावले रसानी एरिया में बोलबाला नहीं चलता पूरे रायगढ़ थाने में जिनका बोलबाला चलता है वो बल्लेबाज चौथे गेंद के ऊपर तीन गेंदे डॉट गेंदे फेंकी थी गेंदबाज ने चौथे गेंद के ऊपर क्लीन बॉल यानी बिल्कुल गेंद ब्लॉकल में फेंकी थी गेंद टप्पा खाने के बाद मिड स्टंप पर आई गेंद ने ज्यादा ऊंचा नहीं लेता मिड स्टंप ऑफ स्टंप भी कर दिया गिल्लिया भी कर दिया और पहले बल्लेबाज को चलता बनाया किरण पवार यानी कि चार गेंदों का सामना किया 0 पर आउट होकर बैक टू द पैविलियन नया बीच बबर में नए बल्लेबाज अक्षय केदारी। इस बार अक्षय ने गेंद को खेला फॉलो द रीजन में सिलिमिड ऑफ के रीजन में शानदार फील्डिंग का प्रदर्शन कोई रन की संभावना नहीं है और इसी के साथ निश्चित रूप से डॉट गेंद की समाप्ति। अंतिम बिल्कुल अंपायर से बातचीत कर रहे खिलाड़ी लेकिन आप जानते हैं 5 गेंदे एक गेंदबाज डॉट फेंक चुके हैं निश्चित रूप से हाँ राकेश गायकवाड आर्या स्पोर्टच्या संघनायक मैदानामध्ये जावं रुपेश असतील आपणही जावं क्रिकेटरने जावं आपल्या कमिटीने फक्त हॅलो या दरम्यान आत्ताच ज्यांचं मैदानावर आगमन झालंय ते
पलसपेचे उद्योगपती सुरेश शेठ भोईर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. मी आर्या स्पोर्टच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. बिल्कुल मैदान के अंदर हमारे सभी लाडले आयोजक राकेश गायकवाड़, रूपेश गायकवाड़, संजय दादा गायकवाड़ मैदान के अंदर बिल्कुल जाते हुए बिल्कुल यहाँ पर आधुनिकता के दामन को थमाते हुए कहीं तो कुछ कमी नहीं पड़ी इसकी छानबीन करते हुए निश्चित गडके साहेब या ठिकाणी आता ज्यांचं आगमन झालंय ते उद्योगपती सुरेश शेठ यांच्या या ठिकाणी आर्या स्पोर्टच्या वतीनं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. उद्योगपती दापोली गावचे विजय शेठ डाऊर, सदाशिव शेठ डाऊर, राजेश पाटील, रोशन जितेकर यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत सदस्य आहेत, विष्णू घोपरकर आणि आत्ताच नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्य रेखा म्हात्रे यांचे. हाँ शुक्रिया, जोरदार तालियां बजाकर इस गेंदबाज का भी दोस्तों अभिनंदन करें. हमारे साथी स्कोरर कांचन पालकर हमें जानकारी देते हुए इस श्रृंखला के दूसरे नंबर के गेंदबाज बन चुके कि जिस गेंदबाज ने लगातार 6 गेंदे डॉट गेंद यानी कि नेगेटिव गेंदे फेंकी है, निश्चित रूप से कमाल की यहां पर ओवर की समाप्ति. अंपायर डीजे इसी के साथ ओवर की समाप्ति. एक ओवर की समाप्ति के बाद सावले क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 1 विकेट खोने के बाद 6 गेंदबाज. निश्चित रूप से जो 11 थ्रू का 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से बात करें तो मुख्तार शेख ने काफी कमाल की गेंदबाजी की. मुख्तार शेख का गेंदबाजी का विश्लेषण 1 ओवर 0 रन और 1 महत्वपूर्ण सफलता. ओवर टू डीजे मास्टर. माझे ओलू आईचे ओले गावाला, माझे ओलू आईचे ओले गावाला. खऱ्या अर्थाने आता ज्यांचे इथे आगमन झालेलं आहे गोलंदाजांसाठी स्वर्ण संधी. लागोपाठच्या 3 चेंडूवर 3 फलंदाजाला बाद करणाऱ्या गोलंदाजाला सुप्रसिद्ध उद्योजक फलसपे गावचे सुरेश शेठ भोईर यांच्या वतीने 5,000 रुपये से यहाँ पर गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर केदारी के पारी कांत, दूसरा विकेट मैदान से बाहर. संघनायकांनी नाणेफेकी साठी संपर्क साधायचे आहे बघा. पहला कॉल असणार आपल्यासाठी. तो दोस्तों इसी के साथ नामचीन बल्लेबाज प्रफुल्ल केदारी एक नामचीन बल्लेबाज के तौर पर जाने जाते हैं और किरण पवार और प्रफुल्ल केदारी आक्रामक बल्लेबाज जल तैले में लौट चुके हैं. जिन 2 बल्लेबाज के ऊपर टीम काफी हाथ तक निर्भर करती है. नैया बीज भवर में गेंदबाजी के लिए मयूर भोईर तैयार. ये गेंद बिल्कुल एक रस लाइन खेलने की कोशिश कर रहे थे. शॉर्ट पिच गेंद थी और बिल्कुल इस बार गेंद को फाइन लेग रीजन में खेलना चाहते थे. गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ और एक नेगेटिव गेंद की समाप्ति. कमाल की गेंदबाजी. बिल्कुल एक गेंदबाज की बात करें जो गांव क्रिकेट टीम के गेंदबाज पूरी तरह से लेंथ लाइन और दिशा के साथ गेंदबाजी कर रहे और ऐसे विकेट के ऊपर इस तरह त्रिवेणी संगम और तीनों बातों का जब मिश्रण होता है तो गेंदबाज को मदद मिलती है हमेशा. इस ओवर की अगली गेंद जोरदार अक्षय के लिए प्रहार किया है. गेंद जारी है मिडॉन के रीजन में 1 रन.
इसे एक रन के साथ नामचीन बल्लेबाज अक्षय ने अपने पारी की शुरुआत की, अपना खाता खोला, अपना अकाउंट खोला, टीम का खाता खोला, टीम का स्कोर बन चुका है सावले 11 क्रिकेट टीम का। 2 विकेट खोने के बाद एक आउट होने वाले बल्लेबाज किरण पवार 0 और उसके बाद प्रफुल्ल केदारी 0 पर आउट होकर पहले में लौट चुके। तो अभी बल्लेबाज निशांत माली अंपायर से गार्ड लेते हुए खेलने के लिए तैयार। गार्ड लेना किसे कहते हैं कि जब बल्लेबाज बल्लेबाजी के लिए मैदान में उतरते। ईश्वर की अगली गेंद जोरदार, यहां पर प्रहार करने की कोशिश, गेंद को खेला मिड ऑफ के रीजन में 1 रन। जब तक गेंद उठा फील्ड करे, निशान के पास 1 रन लेने का समय। इसी 1 रन के साथ निशान ने अपने पारी की शुरुआत की, टीम का स्कोर पहुंचा दिया है 2 पर। टोटल बन चुका है सावले 11 क्रिकेट टीम का। 2 विकेट खोने के बाद 2 गेंदबाजों का यहां पर जिक्र करना होगा। मयूर गेंदबाजी के लिए तैयार। ये गेंद बिल्कुल अक्रॉस द लाइन खेलने की कोशिश, गेंद स्टंप के काफी बाहर। अंपायर मेहर सर का इशारा, वाइड गेंद करार, यानी कि अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। इंटरनेशनल क्रिकेट काउंसिल लॉ नंबर 25 के अनुसार अतिरिक्त रनों में बढ़ोतरी। टीम का टोटल बन चुका निश्चित रूप से यहां पर 3। सावली 11 क्रिकेट टीम का तांडल, विजय तांडल सर यहां पर अंपायर की भूमिका निभाते हुए बिल्कुल अच्छा योगदान इस प्रतियोगिता के माध्यम से। ये गेंद जोरदार प्रहार करने की कोशिश, इनसाइड अंपायर और तांडल सर की उंगलियां आसमान में। तीसरा विकेट मैदान से बाहर। एक मुकाबला याद है लॉर्ड्स के मैदान के ऊपर 1983 में, जो वेस्ट इंडीज हिंदुस्तान के बीच में, जिम्बाब्वे और हिंदुस्तान के बीच में एक मैच खेला गया था। महत्वपूर्ण मैच था। हिंदुस्तान की शुरुआत काफी लटकटी हुई थी, यानी कि 16 रन के भीतर हिंदुस्तान के 4 बल्लेबाज पहले में लौटे थे। उसके बाद में आए थे हिंदुस्तान के जमाने के कप्तान कपिल देव ने जिम्बाब्वे के खिलाफ 175 रनों की पारी खेली थी। दोस्तों, आज भी क्रिकेट के इतिहास में ये सबसे लंबी पारी मानी जाती है। यदि विश्व कप की बात करें और विनर यानी कि इनिंग्स या पर टर्निंग पॉइंट की बात करें तो कपिल देव को कौन भूलेगा। गेंदबाजी के लिए गेंदबाज तैयार, मयूर राइट हैंड द विकेट, जोरदार प्रहार, गेंद जारी मिड ऑन के रीजन में, मिड ऑफ के रीजन में मिस्ड अंडरस्टैंडिंग, गेंद सीमा रेखा के बाहर। अंपायर तांडल सर का इशारा, शानदार चौका। सरबत अतिशय चांगल्या प्रकारे धुवून आपण आणि या स्पर्धेची आन बान आणि शान नंदराज शेठ मुंगाजी यांच्या नावाची धून ऐकली। दिनेश पाटील सर असं म्हणतात की मातीच्या रंगाचं कालीज आणि मातीच्या गंधाचं मन घेऊन जन्मलेल्यांना मातीच्या उद्धारासाठी आपल्या आयुष्याचं रणांगण करताना ज्या प्रकारे आपल्या सार्थकतेचा आनंद होतो त्याच प्रकारचा आनंद डीजे मास्टर आमचे सँडी आपल्या माध्यमातून जी नंदराज शेठ मुंगाजी यांच्या नावाची आपण धून वाजवली, खऱ्या अर्थाने आम्हा सर्वांना झालं की ज्यांच्या संकल्पनेतून ते स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे 5 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य या स्पर्धेला त्यांचं लाभलं। कालच आमचे आयोजक कमिटी मेंबर्स आता यशस्वी आयोजक राकेश गायकवाड़, रुपेश गायकवाड़ यानी हमच्याकडे माहिती दिली। स्वागत। तो दोस्तों इस ओवर की बात करें तो बिल्कुल मयूर भूर ने भी काफी अच्छी गेंदबाजी की। मयूर का गेंदबाजी का विश्लेषण 1 और 7 रन 2 सफलता, दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन। मुख्तार शेख अपनी निजी दूसरी टीम की ओर से तीसरे ओवर की पहली गेंद जोरदार प्रहार करना चाहते थे, डॉट गेंद की समाप्ति। नामचीन बल्लेबाज खराब बल्लेबाजी का प्रदर्शन करते हुए निश्चित रूप से यहां पर निशान कंचन पालकर क्या करना चाहिए दिनेश पटेल सर, यदि हार्ड गेंद के ऊपर चौके से छक्के से रन नहीं आ रही है तो बल्लेबाज ने 1 या 2 रन लेकर निरंतर अपने स्ट्राइक को रोटेट करना चाहिए। यह रणनीति अपनानी चाहिए। हर दिन कभी दिवाली दसरा नहीं आता।
ये गेंद क्रॉस द लाइन खेलने की कोशिश करे थे, शॉर्ट पिच गेंद थी और गति परिवर्तन की यदि बात करें तो निश्चित रूप से जुगांव क्रिकेट टीम के रफ्तार के सौदागर मुख्तार शेख ने सबको प्रभावित किया। इससे पहले गेंद फेंकी थी, बिल्कुल काफी तेज गेंद फेंकी थी, टप्पा खाने के बाद अंदर की तरफ आई और उसके बाद गेंद फेंकी, वो धीमे हाथों से फेंकी थी, स्लो डिलीवरी गेंद थी। इस बार लेफ्ट हैंड मोड़ विकेट, कदमों का इस्तेमाल, फ्रंट फुट का इस्तेमाल किया, गेंद बिल्कुल लॉन्ग ऑफ रीजन में तीसरे रन के लिए बल्लेबाज दौड़ने की कोशिश कर रहे थे। एक ही रन और इसी एक रनों के साथ टीम का टोटल बनता हुआ सावले 11 क्रिकेट टीम का 3 विकेट खोने के बाद 8। हमारे साथी स्कोरर कांचन पालकर रायगढ़ के एक दिग्गज स्कोरर के तौर पर जाने जाते हैं, हमें जानकारी देते हुए बहुत बहुत शुक्रिया कांचन पालकर इस जानकारी के लिए। एक बड़ा नाम है दोस्तों, दिनेश पाटिल सर ने भी कभी जिक्र किया कांचन पालकर यदि स्कोरर की बात करें। और हमारे अपडेटर अरुण कड़व को भी अरुण कड़व का जिक्र करने के लिए शब्द का में डॉट गेंद की समाप्ति, कमाल की गेंदबाजी। यहां पर निश्चित रूप से दिनेश पाटिल सर जिस तरह किसी खूंखार कैदी को जंजीरों में चकड़ा जाता है, ठीक उसी तरह बल्लेबाज को चकड़ा हुआ है निश्चित रूप से गेंदबाज ने। लेफ्ट आर्म और द विकेट, आगे निकाल कर खेलना चाहते थे, ऑफ टर्न के काफी बाहर गेंद, अंपायर का इशारा, वाइड गेंद करार, अतिरिक्त रनों में बढ़ोतरी, टीम का टोटल बन चुका है सावले 11 क्रिकेट टीम का 3 विकेट खोने के बाद 9। आउट होने वाले बल्लेबाज किरण पवार 3 गेंदों का सामना किया, 4 गेंदों का 0 पर आउट होकर पहले में लौटे। उसके बाद में प्रफुल्ल 1 गेंदों का सामना 0 पर आउट होकर पहले में लौटे और उसके बाद में निश्चित रूप से अक्षय केदारी भी 1 रन लेकर 1 रनों का योगदान देकर बैक टू द पैवेलियन, क्लिंग बॉल, चौथा विकेट मैदान से बाहर, गिल्लियां भी कर दी। तुमने कभी किसी से प्यार किया? कभी किसी का दिल आणि मुरबी क्रिकेट संघाच्या संघनायकासाठी अंतिम आमचा कॉल असेल बघा, आमच्या आर्यस स्पोर्टचे सर्व जे सहकारी आहेत, आमचे आयोजक मित्र राकेश गायकवाड आणि आमचे मित्र रुपेश गायकवाड यांच्या वतीने आम्हाला इशारा करण्यात आलेला आहे की हा शेवटचा पुकार असेल। तर चौथा विकेट मैदान से बाहर, नैया बीच बबर में फंसे, अभी भी रुका हुआ स्कोर सावले 11 क्रिकेट टीम का 4 विकेट खोने के बाद 9। मैदान में जाते हुए नए बल्लेबाज रितेश मध्य, रोहित के पारी का रोहित बैक टू द पैवेलियन। कौन भूलेगा रोहित शर्मा आज क्रिकेट दुनिया का सबसे बिग हिटर माना जाता है। इस की अगली गेंद, जोरदार प्रहार, गेंद जारी है यहाँ पर वाइडिस लॉन्ग ऑन सीमा, लॉन्ग ऑफ सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए खूबसूरत चौका। इसी 4 रन के साथ नामचीन बल्लेबाज रितेश ने अपने पहले गेंद के ऊपर एक गेंद का सामना किया, खाता खोला, टीम का स्कोर पहुंचा दिया 13 पर। 3 ओवर की समाप्ति के बाद सावले 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है 4 विकेट खोने के बाद 13। मुख्तार शेख की यदि गेंदबाजी की बात करें तो निश्चित रूप से इस ओवर में 6 रन देकर एक सफलता, और कोई मिलकर गेंदबाजी का विश्लेषण 2 और 6 रन, 2 मात्र सफलता, अंतिम 2 और बची है। तो 2 और का आगे का आंखों देखा सुनाने चलते हमारे साथी कमेंटेटर, एक अच्छे कमेंटेटर मराठी का एक बुलंद आवाज दिनेश पाटील सर बेलवली। धन्यवाद गडगे सर। तर नक्कीच अतिशय सुरेख आणि दमदार गोलंदाजी, अंतिम चेंडूवर भलेही चौकार आला असेल परंतु ताकदवान आणि एक सक्षमतेची फलंदाजीच्या क्रमाला नेस्तनाबूत करण्यामध्ये आतापर्यंत खऱ्या अर्थानं हेच संपादन केलंय ते म्हणजे जुळगाव संघाच्या या गोलंदाजाने मुख्तार शेख की ज्याने पहिलं षटक निर्धाव फेकलं आणि किरण पवारची एक मोठी विकेट मिळवली, आणि याच विकेट नंतर मात्र खऱ्या अर्थानं पत्त्याच्या खेळासारखा डाव कोसळला, तो म्हणजे त्या सावळे संघाचा। 3 षटकांच्या समाप्तीनंतर 4.33च्या सरासरी धावा जमवल्यात सावळे संघानं, 4 बाद 13। चेंडू मात्र कव्हरच्या गलीमधून चेंडू जातोय, थर्डमॅन दिशेने चेंडू जातोय सीमारेषेबाहेर, हा चौकार।
1 2 का 4 आणि हा 4 मात्र येतोय, हा चौकार येतोय. गोलंदाज मोहम्मद शेख याच्या गोलंदाजीवर हल्ले करण्याची गरज आहे, कारण जे 3 षटकामध्ये धावा निव्वळ आलं 13 आणि आता मात्र धावांचा ओघ वाढवण्याचा प्रयत्न करतोय हा फलंदाज. अतिशय सुरेख फटका. इट्स अ क्लिअर माहिती. 6 धावांचा स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चंद्राच्या दिशेने लगावलेला हा षटकार. हॅलो बंधू, मुरबी संघाचा संघनायक या ठिकाणी हजर आहे. मी दिगोडे संघाच्या संघनायक विश्वजित मोठ्या याला विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचा आहे. धन्यवाद महेश सर. तर नक्कीच मुरबी संघाचा महेश दळवी दिसतोय की ज्याप्रमाणे एक अति सुरेख संघ आहे. 2 मात्रभर संघामधली पुढची लढत आहे. स्लोवर डिलिव्हरी पण तेवढ्याच सक्षमतेने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून लगावला. 91 सीमारेषेला लगत येतोय. दुसऱ्या धावेचा यशस्वी प्रयत्न आणि गडगे सर बघायचं आहे की या षटकावर हल्ले करणार आहे तो निशांत माळी, कारण ऑफ साईडचा सावळे संघाचा तारणहार आणि ऑफ साईडचा देव समजला जातो हा सावळे संघातून, आणि तोच पुन्हा एकदा निशांत माळी आपली ताकद दाखवतोय. वाठा फटका. चेंडू मात्र थळव्यांच्या दिशेने 1 धावेसाठी सुरेख तांत्रिक दृष्ट्या सक्षमतेचा लढा देतोय एकटा निशांत माळी, कारण एकट्या निशांत माळीच्या धावा संघाला उभारी देणे ठरले आहेत. कमीत कमी 40 ते 50 धावा जर जमल्या तर हा सामना ताकदीचा होईल या तेव्हाच शंका नाहीये गडगे सर, कारण जर गोलंदाजी पाहिली सावळे संघाची ही दिमागदार आणि अचूक आणि नियंत्रित गोलंदाजी आहे, आणि या गोलंदाजीच्या आधारावर या संघाने बरेचसे सामने आपल्या खिशात घातलेत. म्हणून जर 40 ते 45 धावा झाल्या तर सामना मात्र बॅलन्स कंडिशन मध्ये येईल. दरम्यान निर्धाव चेंडू सांगता होतीये. पहिल्यांदा स्ट्राईक मिळाली फलंदाज रितेश मतेला या षटकामध्ये, आणि हा चेंडू मात्र मोहम्मद शेखचा निर्धाव. What a shot! It's a clear माहिती मनगटी फटका. डिझर्व फ्रीडम. धाव संख्या तब्बल 32. या दरम्यान आताच ज्यांचं या मैदानात आगमन होतं ते आपले सर्वांचे लाडके JNPTचे विश्वस्त सन्माननीय महेश बादले साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड यांच्या वतीनं सन्माननीय महेश शेठ साहेबांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. हॅलो, आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं या ठिकाणी आगमन झालंय. JNPTचे विश्वस्त माननीय सन्माननीय महेश बालदी साहेबांचं या ठिकाणी आगमन होतंय. मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष सन्माननीय नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड आणि आर्या स्पोर्टच्या वतीनं मी महेश बालदी साहेबांचं या ठिकाणी पुष्पसुमनाने मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. आज पहिल्या रात्रीपासून आपण ज्यांची आतुरतेने वाट पाहत होतो त्यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. सन्माननीय JNPTचे विश्वस्त महेश बालदी साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड, सुरेश शेठ भोईर, संजय शेठ गायकवाड आणि आर्या स्पोर्टच्या वतीनं मी सन्माननीय महेश बालदी साहेबांचा
या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे आणि मी महेश साहेबांना विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. मी सर्वांना विनंती करतो की टाळ्यांच्या जोरदार गजरात त्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. महेश बालदी साहेबांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, आमचे आयोजक राकेश शेठ गायकवाड, संजय शेठ गायकवाड, रुपेश शेठ गायकवाड यांच्या सर्वांच्या वतीनं आणि या सिद्धेश ट्रॉफी 2017 मध्ये आर्या स्पोर्टच्या वतीनं पुनश्च महेश बालदी साहेबांचं या ठिकाणी मनाच्या अंतःकरणापासून पुष्पसुमनांनी सहर्ष स्वागत करतो आणि परत एकदा घेऊन चलतोय मैदानाकडे. पंचांनी सामन्याला सुरुवात करायची आहे. धन्यवाद महेश सर. तर नक्कीच यांचं आगमन झालंय ते आदरणीय विश्वस्त जैनपिढीचे विश्वस्त आदरणीय आणि सर्वांचे लाडके महेश बालदी सर यांचं मनपूर्वक स्वागत. सिद्धेश ट्रॉफी 2017ची भव्य दिव्य रजनी आणि या रजनीचे सर्व प्रमुख आयोजक आदरणीय नंदराज शेठ मुंगाजी वाट शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून आपल्या बॉटम हँडचा पुरेपूर फायदा उठवत आपल्यातली उगजत कलेला वाव देत चंद्राच्या साक्षीनं लगावलेला हा अप्रतिम षटकार. हॅलो. या दरम्यान डोबे साहेबांचं आगमन होत आहे. पनवेल शहर सहाय्यक पोलीस निरीक्षक यांचं या ठिकाणी आगमन होत आहे. मी रायगड जिल्हा उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ मुंगाजी, संजय शेठ मुंगाजी, रुपेश शेठ गायकवाड यांच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी मनापासून सहर्ष स्वागत करत आहे. आणि या दरम्यान हा चेंडू फलंदाज मैदानाच्या बाहेर. या ठिकाणी एक अतिशय जबरदस्त सामना रंगलाय. आपण जर दिनेश पाटील आपण जर विचार केला गडगे साहेब तर सावळे संघ या ठिकाणी मला वाटतं उशीर आल्या कारणानं जी प्लॅनिंग असते आणि क्रिकेटमध्ये प्लॅनिंग फार महत्वाची आहे. कारण मी नेहमी म्हणत असतो तुम्ही किती काम करता यापेक्षा नियोजन किती करता हे फार महत्वाचं आहे आणि तेच चुकलं ते सावळे संघाचं. पण यावेळेला मात्र अतिशय जबरदस्त फाटका खणखणीत चौकार. दिनेश पाटील डीजे. दोन षटकामध्ये कमबॅक कशाला म्हणायचं, परंतु या फुलटॉसला चकला होता. पण हा फुलटॉस मात्र मिडविकेटच्या मधून सीमारेषा चिरतोय 4 धावांसाठी. तीन षटकामध्ये धावा होत्या 13. सावळे संघाच्या धावा होत्या 13 आणि 5वं षटक आता मात्र 4 चेंडूंचं पडलंय. धावा झाल्या तब्बल 46. मी म्हटलं होतं गडगे सर 40 ते 45 धावांचा टार्गेट जर सेट झाला तर या धावा जमवणं नंतर जुहूगाव संघाला अवघड जायला असं वाटतंय. दरम्यान निर्धाव चेंडू सांगता झाली आहे. खूप अवधीनंतर का होईना परंतु जी निर्धाव चेंडू चटक लागली होती ती म्हणजे जुहूगाव संघाला ती चटक या 2 षटकामध्ये वसूल केली आणि या खूप अवधीनंतरचा हा निर्धाव चेंडू अंतिम चेंडू सामन्याच्या पूर्वार्धामधला सुरेख फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावर लागण्याचा प्रयत्न कार्पेट शॉटच्या आधारावरती गेलाय. अतिशय सुरेख टर्न बिटवीन द विकेट. 2 धावा पूर्ण केल्या आणि सामन्याचा पूर्वार्ध संपताना सावळे संघाची धावसंख्या जाऊन ठेवतोय ते म्हणजे 5 बाद तब्बल 48. विसरून चालणार नाहीये. 3 षटकामध्ये धावा होत्या निव्वळ 13 आणि सामन्याचा पूर्वार्ध संपताना म्हणजे 5 षटकाचा खेळ संपताना धाव संख्येला भरधाव वेगानं त्या धावा जमावल्या आणि याच धावा गडगे सर खऱ्या अर्थानं लढण्याचं बळ देतील. ते म्हणजे सावळे संघाला जिंकण्यासाठी 30
चेंडू आणि 49 धावांचं आव्हान म्हणजे एक बॅलन्स टार्गेट सेट झालाय. जुगाव संघाला मैदानामध्येच विचार करावा लागलाय. आता विनंती करतो की बाहेर यायचं आहे, कारण दोन सलामीही आपल्याला पाठवायचे आहेत. त्याच्यामुळे येणारे 30 चेंडू 49 धावांचं आव्हान घेऊन उतरणार आहे. सलामीची जोडी जुळगाव संघाची. तर कोणत्या प्रकारचा सामना होतो, कोण कोणावर हावी होतो, जे फलंदाजीचा क्रम नेस्तनाबूत केला होता त्याच प्रकारची सुरुवात करतोय का सावळे संघ, की फलंदाजी ताकद दाखवत हा जुळगाव संघ बाजी मारतोय. हॅलो दिनेश पाटील, या दरम्यान या पुढचा होणारा संघ मुरबी वर्सेस दिगोडा, दोन्ही संघाचे संघनायक या ठिकाणी आलेले आहेत. मी धन्यवाद. तर येणारे 30 चेंडू आणि 49 धावांचं आव्हान कसं पार पडतोय याचं धावतं वर्णन ओव्हर टू गडगे सर. दिनेश पाटील सर, आपण जर विचार केला जो सामना रंगणार दिगोडे वर्सेस मुरबी, पण त्या अगोदर ज्या खेळाडूनं पनवेल उरण नव्हे, रायगड नव्हे, महाराष्ट्र नव्हे, हिंदुस्थान नव्हे, तर देशाच्या बाहेर जाऊन ज्यांनी आपल्या पनवेल उरणचं नाव रोशन केलेलं आहे असा दिगोडे संघाचा रायगडचा कोणीर हिरा विश्वजित ठाकूर, अर्थातच मोठ्या, मी महेश बालदी साहेबांना विनंती करतो की या खेळाडूचं आपण शाल आणि फुलगुच्छ देऊन स्वागत करावं. एक अतिशय जबरदस्त खेळाडू आणि तेवढंच चांगलं व्यक्तिमत्व. जोरदार टाळ्या मोठ्यासाठी. वयाच्या 23व्या वर्षी ज्यांना आज क्रिकेटमध्ये आपलं नाव या उंच शिखरावर कोरलंय, त्याचं या ठिकाणी महेश बालदी साहेबांच्या शुभ हस्ते स्वागत केलं जात आहे. आणि मी महेश बालदी साहेबांना विनंती करतो की आपण या दोन संघात नाणेफेक करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपण एका बाजूला बघतोय अतिशय जबरदस्त खेळाडू विश्वजित मोठ्या, तर त्याच्या समोर मुरबी संघाचा संघनायक ज्याला मास्टर माइंड म्हणून ओळखला जातो तो महेश दळवी. आता खऱ्या अर्थानं ही कस लागणार आहे मैदानावर आणि दिगोडे संघाने नाणेफेक जिंकलेला, दोन्ही संघासाठी बेस्ट ऑफ लक असणार आहे. तर या ठिकाणी परत एकदा प्रेक्षकांना एक चांगला सामना मैदानावर बघायला मिळणार आहे. हा, धन्यवाद महेश सर आणि त्यांच्या त्याच समवेत आमच्या समेत असणारे आमचे सहकारी मित्र दिनेश पाटील सर बेलवली, शिक्षित व्यक्तिमत्व. स्वागत आपलं मैदानावर. ज्यांचं मित्रांनो आता इथे आगमन झालेलं आहे की एक उदांत कल्पना बुराशी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि ज्यानं सर्वप्रथम नगरसेवक, त्याच्या अगोदरच्या टर्म मध्ये, त्याच्यानंतर उरण नगर परिषदेचे नगराध्यक्ष आणि आज उरण तालुक्यांमध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचे एक दिग्गज नेते म्हणून आपल्या सर्वांना परिचित असणारे रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सरचिटणीस, माजी नगराध्यक्ष, JNPTचे विश्वस्त आदरणीय महेश बालदी साहेब, आपण इथे आलेला आहात. आपलं या स्पर्धेची आमची आन बान आणि शान रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे उपाध्यक्ष नंदराज शेठ मुंगाजी, राकेश शेठ गायकवाड, संजय दादा गायकवाड, त्याचबरोबर रुपेश गायकवाड, शशिकांतजी मुंगाजी आणि आर्या स्पोर्टच्या वतीने आपलं स्वागत. आम्हाला इथे समालोचन करण्यासाठी खऱ्या अर्थाने इन्व्हाइट केल्याबद्दल आमचे रायगड ग्रामीण क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष महेश सर मात्रे, आपले स्वागत. तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर महेश बालदी साहेबांचा परिचय सर्वांना माहितच असेल. केंद्रीय मंत्री नामदार नितीनजी गडकरी साहेब यांचे निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे दिग्गज नेते नितीनजी गडकरी साहेब, केंद्रीय कॅबिनेट मंत्री, राष्ट्रीय भारतीय जनता पार्टीचे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय दिग्गज नेते म्हणून या देशामध्ये परिचित असणारे नितीनजी गडकरी साहेबांचे एक रायगड जिल्ह्यामध्ये निकटवर्तीय म्हणून परिचित असणारे महेशजी बालदी साहेबांच्या वतीने पुन्हा एकदा दोन्ही क्रिकेट संघाला हार्दिक शुभेच्छा. तो दोस्तों चलते इस मैदान के ऊपर बिल्कुल शानदार मुकाबला. पहले बल्लेबाजी करते हुए अंपायर का ग्रीन सिग्नल, खेल स्टार्ट. आरंभिक बल्लेबाज निश्चित रूप से ये 3 और नॉन स्ट्राइकर बल्लेबाज कल्पेश भोईर. इस बार गेंद हवा में, गेंद के नीचे फील्डर, बल्लेबाज के पारी कान, पहला विकेट मैदान से बाहर. चमत्कार करणारा नाही.
शुक्रिया डीजे मास्टर। और इसी के साथ बिल्कुल जिस तरह शुरुआत हो चुकी थी निश्चित रूप से सावला 11 क्रिकेट टीम की, और इसे कहते दोस्तों मुंह तोड़ जवाब, यानी कि पहली बारी थी सावले की, आप बारी है जूगांव, यानी कि रायगढ़ की दिग्गज टीम रसाने की नहीं है तो रायगढ़ की एक दिग्गज टीम है और एक नई मुंबई की एक दिग्गज टीम है, एक दूसरे के साथ भिड़ रही है। यह मुकाबला रायगढ़ विपक्ष नई मुंबई के बीच में दोस्तों खेला जा रहा है। तो नए बल्लेबाज मैदान के अंदर जाते हुए मुख्तार शेख, निश्चित रूप से यहां पर जिस बल्लेबाज गेंदबाजी की बात करें तो जुई 11 क्रिकेट टीम के दृष्टिकोण से कमाल की गेंदबाजी की थी, तारीफ करनी होगी नितिन कुरंगुले की शानदार, नितेश कुरंगुले, नितेश गेंदबाजी के लिए तैयार। लेटम और द विकेट बाहर के बल्लेबाज के लिए मिड विकेट रीजन में खेलना चाहते थे, गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं हुआ, कहीं पे निगाह और कहीं पे निशाना, और नतीजा आपके सामने एक डाउन गेंद की समाप्ति। कमाल की गेंदबाजी आज गेंदबाजों का। दिनेश पाटिल सर बोलबाला चल रहा है इस विकेट के ऊपर। इस सर की अगली गेंद शॉर्ट पिच थी, स्लो डिलीवरी थी, गेंद का पकाने के बाद अंदर की तरफ आई, गेंद में ज्यादा उछाल नहीं था, सीधा विकेट कीपर किरण पवार के दस्तानों में किरण ने गेंद को गैदर किया वापस, गेंदबाज के पास कोई रन लेने का मौका नहीं है, सफल गेंद की समाप्ति। लेफ्ट और द विकेट ड्राइव किया, गेंद जारी है मिड ऑन के रीजन में, फील्डर वहां पर तैनात है, शानदार फील्डिंग, लेकिन जब तक गेंद उठाए फील करे बल्लेबाज मुख्तार के पास एक रन लेने का समय। इसे एक रन के साथ मुख्तार ने अपने पारी की शुरुआत की, अपना अकाउंट खोला, अपना खाता खोला, टीम का टोटल बन चुका है बगैर कोई एक विकेट खोने के बाद जूगांव क्रिकेट टीम का एक आउटलेट बल्लेबाज है यतीन भोईर, हमारे साथी स्कोरर कांचन पालकर, स्ट्रॉन्ग मैन बेस्ट स्कोरर रायगढ़ डिस्ट्रिक्ट, बिल्कुल जबरदस्त स्कोरर हमारे अपडेटर बेस्ट स्कोरर इन रायगढ़, ये के कड़ाव मैन फ्रॉम पॉइंट है, बिल्कुल शानदार गेंदबाजी का प्रदर्शन। जिस तरह दोस्तों बिल्कुल कमाल की गेंदबाजी, एक दूसरे के बाद दिनेश पाटिल सर जब पलटवार मिलता है तो क्रिकेट खेल में अक्सर हमेशा मजा आता है, उसी तरह का पलटवार यहां पर गेंदबाज विपक्षी क्रिकेट टीम को दे रहे, जिस तरह जूगांव क्रिकेट टीम के गेंदबाजों ने पलटवार किया था और उसी तरह का पलटवार। गेंदबाजी के लिए तैयार, जोरदार प्रहार, गेंद जारी है मिडॉन के रीजन में डायरेक्ट हिट, लेकिन यहां पर रन लेने का मौका, एक ही रन, एक से ज्यादा कुछ नहीं है, और इसी एक रन के साथ अंपायर का इशारा, ओवर की समाप्ति, सफल ओवर की समाप्ति, गोल्डन ओवर की समाप्ति, हैंडसम ओवर की समाप्ति। एक ओवर की समाप्ति के बाद जूगांव 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका है निश्चित रूप से एक विकेट खोने के बाद दो। गेंदबाज नितेश कुरंगली की बात करें तो बिल्कुल सफल गेंदबाज रहे नितेश का गेंदबाजी का विश्लेषण, एक और 2 रन, एक सफलता। और टू डीजे मास्टर। चैतापाकाचे महिने नाही न तुझे मी जत्रला, चैतापाकाचे महिने नाही न तुझे मी जत्रला, माझे उलुवाईचे ओले गावाला, माझे उलुवाईचे। निश्चित स्वरूपाचा राकेश गायकवाड आम्हाला इथे माहिती देतात की जी यात्रा आहे देवीची, नंदराज सर मुंगाजीने सांगितलं की सर्वांना इनवाइट आमंत्रण दिला जाईल। निश्चित स्वरूपात दोस्तों चलते इस मैदान के ऊपर जीत के लिए 49 रनों का लक्ष्य है, अभी भी रुका हुआ स्कोर है निश्चित रूप से 2। दोन्ही क्रिकेट संघाला आजचे आमचे प्रमुख पाहुणे भारतीय जनता पार्टीची एक उरणची फार मोठी ताकद लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब ज्या खऱ्या अर्थाने त्यांच्यावर सातत्याने जबाबदारी सोपवतात उरणची आणि यशस्वीरित्या पार पाडतात, ते आदरणीय दिग्गज नेते महेश बालदी साहेब यांच्या वतीने आपल्याला हार्दिक शुभेच्छा। किरण पवार गेंद बिल्कुल धीमे हाथों से फेंकी थी, शानदार गेंदबाजी का प्रदर्शन, क्या कमाल की गेंदबाजी। दिनेश पाटिल सर ने बात करें कि जब कोई खिलाड़ी अपने टैलेंट में जोश भरकर प्रदर्शन करता है तो महज अपने लिए उपलब्धि हासिल नहीं करता बल्कि अपने तमाम फैंस और क्रिकेट के दीवानों की दीवानगी और बढ़ा देता है, और उसी तरह का प्रदर्शन। गेंदबाजी के लिए गेंद बिल्कुल निश्चित रूप से स्लो डिलीवरी, कमाल की गेंदबाजी, क्या यहां पर बांध कर रखा है निश्चित रूप से। दिनेश पाटिल सर अपने महाभारत देखकर, आप सबने महाभारत देखा है, दर्शकों ने महाभारत देखा है, महाभारत में अभिमन्यु चक्रव्यूह में फंसे थे, उन्हें चक्रव्यूह में जाना मालूम था, चक्रव्यूह को भेदना मालूम नहीं था। उसी तरह बल्लेबाज चक्रव्यूह में फंसे, उस बल्लेबाज को चक्रव्यूह को भेदना होगा। जोरदार प्रहार, टॉप एज लगी,
फर्स्ट स्लिप रीजन में मिसअंडरस्टैंडिंग विकेट कीपर द्वारा अच्छी कोशिश की थी, बल्लेबाज को जीवनदान मिला। इसी एक रनों के साथ टीम का टोटल बन चुका है 1 विकेट खोने के बाद 3। निश्चित रूप से जीत के लिए अभी भी जो 46 रन चाहिए। यहाँ पर दिनेश पाटिल सर बात करें, अच्छी कोशिश की थी फर्स्ट स्लिप के फील्डर ने, और हम हमेशा कहते हैं कि कुछ किए बिना जय जयकार नहीं होती। लहरों से डूबकर यहाँ पर डर कर नौका कभी पार नहीं होती, और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। और उसी तरह की कोशिश बिल्कुल फर्स्ट स्लिप के फील्डर ने की थी, लेकिन गेंद उनके पहुंच में नहीं थी। बाहर के बल्लेबाज मुख्तार शेख एक आक्रामक बल्लेबाज है, लेकिन सामने किरण पवार पहली गेंद डॉट फेंकी, दूसरी गेंद डॉट फेंकी, तीसरी गेंद के ऊपर 1। बिल्कुल अच्छी स्कोरिंग की यहाँ पर जानकारी देते हुए कांचन पालकर। अगेन शॉर्ट पिच गेंद के अक्रॉस द लाइन, गेंद हवा में, किरण पवार बल्लेबाज के पारी का बड़ा सदमा, बड़ा विकेट जूगांव 11 क्रिकेट टीम का मैदान से बाहर जाता हुआ। बदन पे सीना मास्टर और इसी के साथ नामचीन बल्लेबाज मुख्तार शेख के पारी का अंत 1 रन का योगदान देकर टॅलेंट में मैदान स्टेजवर पाहतो आम्ही बीजेपीचे दिग्गज नेते बीजेपी त्याचे लॉंग फॉर्म मित्रांनो असं आहे बीजेपी बहुत ज्यादा प्यार बीजेपी। मित्र मी सुद्धा त्या पक्षात मी राजकीय क्षेत्रावर बोलणार नाहीये, महेश माथे सर मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा प्रवक्ता आहे, आज समालोचन करत असल्यामुळे मी राजकीय क्षेत्रावर बोलणार नाहीये। ये सर की अगली गेंद जोरदार प्रहार करने की कोशिश और इसी के साथ डॉट गेंद की समाप्ति। दिनेश पाटिल सर मैंने पहले कहा था कि क्रिकेट का मुकाबला गेंदबाज बल्लेबाज के बीच में खेला जाता है, लेकिन क्रिकेट खेल में डॉट गेंद सबसे अहम मानी जाती है। गर्गे साहेब या ठिकाणी आम्ही बसलो, तुम्हाला सर्व माप आहे, राजकीय क्षेत्रावर तुम्ही बोलू शकता। हाँ धन्यवाद राकेश गायकवाड साहेब, आपला मनपूर्वक दिनेश आमचे महेश माथे सर आपला मी स्वागत है दोस्तों। गेंद जारी है मिड ऑन के रीजन में, 1 रन 1 से ज्यादा कुछ नहीं, गुड रन बिटवीन द विकेट। आंखों में इशारा, अंपायर का इशारा, यानी कि तांडेल सर हमें इशारा करते हुए सफल ओवर की समाप्ति। 2 ओवर की समाप्ति के बाद जूगांव 11 क्रिकेट टीम का स्कोर बन चुका निश्चित रूप से 2 विकेट खोने के बाद 4। यहाँ पर हमारे साथी स्कोरर कांचन पालकर हमें जानकारी देते हुए कि किरण पवार ने क्या काबिल तारीफ गेंदबाजी की कि किरण का गेंदबाजी का विश्लेषण 1 ओवर 2 रन और एकमात्र सफलता 1 कराओ। बिल्कुल जबरदस्त अपडेटिंग करते हुए हमारे साथी कमेंटेटर, एक मराठी कमेंटेटर की बात करें दोस्तों, एक शिक्षित कमेंटेटर हमारे अच्छे दोस्त है दिनेश पाटिल सर। रन और गेंदों के बीच में अभी समीकरण 18 गेंदें बची है, जीत के लिए 45 रन चाहिए। हार गेंद मैदान के ऊपर तबाही मचा रही है कि कौन क्या होगी मैच की गरिमा, कौन जीतेगा मुकाबला, इसका असली आगे का विवरण सुनने के लिए चलते हमारे साथी कमेंटेटर दिनेश पाटिल सर के पास। हॅलो, या दरम्यान मैत्री स्पोर्टचे संस्थापक आणि गुड मॉर्निंगचे आधारस्तंभ अतुल भगत, उद्योगपती अतुल भगत यांच्या या ठिकाणी आगमन झालं। मी त्याला विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं। मी अतुल भगत यांना विनंती करेन की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं। दिनेश सर धन्यवाद। त्याचबरोबर रायगड विकास समालोचन असोसिएशनचे सल्लागार आम्हा सर्वांचे लाडके रिवाल म्हात्रे यांचंही आगमन झालंय, त्यांचंही स्वागत इथं केलं जात आहे। या दरम्यान मी म्हटलं होतं गडगे सर की 40 ते 45 धावा या सामन्याची रंगत वाढवतील, ते रंगत मात्र आपल्याला पाहते आहे, रंगाचा भंग केलाय तर जोगाव संघाच्या या फलंदाजीचा। जिसमें है दम वो है बाजीराव सिंघम। या दरम्यान रायगड समालोचक असोसिएशनचे आमचे सल्लागार रवींद्र म्हात्रे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय। मी त्यांना विनंती करेन की आपण मंचावर यावं। तर मुरबी संघाचा संगणक आणि एक स्टायलिश खेळाडू आमच्या रायगड जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष संदीप पाटील यांचे पुतणे
ओमकार पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालं. मी ओमकार पाटीलला विनंती करतो की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. दिनेश सर. नक्कीच मुलगी म्हटलं की संदीप पाटील सरांना कोण विसरेल, कारण ज्याप्रमाणे आन बाण आणि छान म्हणून ओळखली जाते रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशन सर्व म्हणजे अध्यक्ष आदरणीय संदीप पाटील साहेब. तर सामना म्हटला होता गडगे सर की जर 40 ते 45 धावांचं टार्गेट उभं राहिलं तर हे आव्हान थोडंसं अवघड जाईल, आणि ते आव्हान अवघड जाताना आपण पाहतोय 13 धावा जमवल्या होत्या सावळे संघाने पहिल्या 3 षटकामध्ये, आणि त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र करतोय हा सावळे संघ. ज्या धावा जमवल्या होत्या त्याच धावा देण्याचा फक्त प्रयत्न आहे, कारण 2.2 षटकांचा खेळ संपलाय आणि जुळगाव संघ जाऊन ठेवतोय 3 बाद निव्वळ 5. एक बॅलन्स सामना की 2 षटकामध्ये धावांची लयलूट जी केली होती निशांत मालीनं जो काही क्लास दाखवला होता, 10 चेंडू आणि 21 धावांचा क्लास दाखवला होता, तो क्लास मात्र इथे अंगलट येताना दिसतो जुळगाव संघाच्या. रितेश मध्ये 7 चेंडू 20 धावा आणि निशांत माळी 10 चेंडू 21 धावा. याच धावा खऱ्या अर्थानं गडगे सर लढण्याचं बळ दिलंय ते सावळे संघाला. अतिशय सुरेख खेळ आपण पाहिलाय. तो म्हणजेच सामन्याच्या पूर्वार्ध खराब गेला होता, तो म्हणजेच सावळे संघाचा 13 धावा 3 षटकामध्ये, परंतु नंतरच्या 2 षटकामध्ये तब्बल कुठल्या 35 धावा आणि या आव्हान जिवंत ठेवलंय. या श्रृंखलेमध्ये मी सांगितलं होतं की 45 धावा जर झाल्या तर या आव्हान हे मोठं आव्हान उभं करू शकतो. शतक लगेच सजवायचं आहे, पेनल्टीला सहमत जावं लावू शकतो. किरण पाटील, आपण मैदानावर टाइमपास करायचा नाही, अन्यथा इथून पेनल्टी दिली जाईल, याची नोंद घ्यायची. क्रिकेटला सुगीचे दिवस देण्याचा हा प्रयत्न आहे आयोजकांचा. शिस्तीची क्रिकेट, मिडविकेटच्या दिशेनं चेंडू जातोय, खराब क्षेत्राच्या फेकी येते, थोडीशी खराब फेकी. या फेकीवरती 1 किल्ला दुहेरीमध्ये कन्वर्ट केलाय आणि 1 किल्ला दुहेरीमध्ये कन्वर्ट करण्याचं कौशल्य नक्कीच खेळाडूंना अवगत असण्याची गरज आहे, आणि ती अवगत असणे क्षमता सिद्ध केली आहे. या 2 धाव्यांनी संघाची धावसंख्या जाऊन ठेवते जुळगाव संघ. तर म्हणजे 3 बाद निव्वळ 7, येणारे 15 चेंडू आणि 43 धावांचं मोठं आव्हान जे 2 षटकामध्ये कमावलं होतं तीच आता गमावण्याची वेळ येते आहे. गोलंदाज हरेश माली गोलंदाजीच्या मार्कवर, तर ऑन स्ट्राईक असणार आहे विनीत भोईर. सुरेख फटका फाईन लेगच्या डोक्यावरून हा लगावलाय षटकार. हॅलो रिझर्व्ह रेडर, 1 मिनिट सांगतो. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. 37 धाव संख्या जमली आहे. 13 धावा जमल्यात. 36. सामना बरोबर सुटला तर नाणेफेकीचा कॉल दिला जाईल. गडगे सर, दिल्ली अभी बहुत दूर है. 14 चेंडू आणि जिंकण्यासाठी 36 धावांची गरज आहे. पण या दरम्यान आमच्या विनंतीला मान देऊन ज्यांचं या ठिकाणी मैदानावर आगमन झालंय ते रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष मुरबी गावचे संदीप पाटील आणि त्यांच्या समोर महाराष्ट्राचा बुलंद आवाज रायगड ठाण्याचा मच्छिंद्र पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. ही दोन्ही मान्यवरांना मी विनंती करतो की आपण मंचावर येऊन स्थानापन्न व्हावं. सन्माननीय अध्यक्ष संदीप पाटील आणि आमच्या असोसिएशनचे सचिव मच्छिंद्र पाटील या दोघांना विनंती आहे की आपण मंचावर स्थानापन्न व्हावं. चेंडू फुलटॉस चेंडूला खरपूस समाचार घेण्याचा प्रयत्न बसला. चेंडू शॉर्ट स्क्वेअरच्या लेगच्या दिशेने गेला 1 धावेसाठी, आणि अशा प्रकारे 1 धावेवर समाधान मानतोय हा फलंदाज विनीत भोईर, आणि संघाची धावसंख्या जाऊन ठेवती आहे निव्वळ 14. 30 षटक प्रगतीपथावर असताना 13 चेंडू आणि 35 धावा. ज्यांचं आगमन होत आहे ते म्हणजेच रायगड क्रिकेट समालोचन असोसिएशनचे सर्व आदरणीय संदीप पाटील सर आणि सचिव मच्छिंद्र पाटील सर. 2 हंसो का जोडा असं म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये, आणि हे 2 राजहंस मात्र आगमन करतायत मंचाकडे. ह्याच त्या 35 धावा, ज्या 35 धावा गमावल्या होत्या शेवटच्या 12 चेंडूमध्ये, त्याच धावांचा पाठलाग करायचा आहे.
उंचावर मारण्याचा प्रयत्न सपेशल फसलाय. सुरेख आणि खोलवर टाकलेला टप्पा यष्टीरक्षक किरण पवारनं झेलला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. संघाची धावसंख्या ठेपतीये ती निव्वळ 14 वरती. गडगेसर ह्याच त्या 35 धावा ज्या प्रवाहामध्ये आल्या आणि या 2 फलंदाजांनी आपला क्लास दाखवला. निशांत माळी आणि फलंदाज रितेश मते या 2 फलंदाजाचा क्लास आता मात्र वर्ल्ड क्लास व्हायला लागलाय. कारण उरल्याच त्याच धावा त्यांनी जमवल्या होत्या 13, तुम्ही जमवले 14, परंतु नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूला लागलाय. त्याच्यामुळे 1 धाव भले आपल्याला कमी होईल, परंतु जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण हे मोठं समीकरण पाठलाग करताना गोलंदाजी धुरा सांभाळणार आहे. पुन्हा एकदा रसायनीचा वंडर बॉय आणि खऱ्या अर्थानं सावळे संघाला, सावळे क्रिकेटला नवीन उभारी देणारा किरण पवार. सामना लगेच सुरू करायचा आहे. विलंब लावू नका. आयोजकाकडून वारंवार आपल्याला विनंती येते. शिस्तीचे क्रिकेट आता झालंच पाहिजे. मस्ती चालणार नाही. कारण जर क्रिकेटला नवी दिशा आपल्याला द्यायची असेल गडगेसर, तर सर्व खेळाडूंनी शिस्तीने क्रिकेट खेळत, सर्व नियम पाळत हा खेळ खेळला पाहिजे. सुरेख चेंडू पुन्हा एकदा खोलवर टाकलेला टप्पा चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या लॉंगऑफच्या दिशेनं, लॉंगॉनच्या दिशेनं 1 धावेसाठी आणि अशा प्रकारे ही 1 धाव मात्र मिळते. लेफ्ट हँडर फलंदाज विनीत भोईरला चेंडू. या दरम्यान आमचे रायगड समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष सन्मान्य संदीप पाटील साहेब मोरबी यांच्या ठिकाणी आगमन होतं आणि त्यांच्या समेत रायगड ठाण्याचा बुलंद आवाज म्हणून ज्यांचं या क्रिकेट टेनिसमध्ये ज्यांचं नाव आहे ते मच्छिंद्र सर यांच्या ठिकाणी आगमन झालं. मी दोन्ही मान्यवरांच्या या ठिकाणी सहर्ष स्वागत करत आहे. बस सर, निर्धाव चेंडूची सांगता. गमावलेल्या 35 धावा आता मात्र परत मिळवताना नाके नऊ येतोय. 1-1 धावेसाठी झुंजवतोय हा सावळे संघ झुळगाव संघाला. सुरेख चेंडू, निर्धाव चेंडू आणि अशा प्रकारे ही निर्धाव चेंडूची सांगता. वाटलं नव्हतं कोणालाही की हा सामना अशा प्रकारे फिरेल. अतिशय सुरेख आणि टिचून मारा केलाय. ज्या 48 धावा उभ्या केल्या त्या 48 धावा वाचवताना हा चेंडू मात्र मनगटी फटका. लॉंगॉनच्या डोक्यावरून हा मोठा 6 धावांचा षटकार. सामना पाहतायत. स्वागत आहे तुमचं सुद्धा. या षटकाराला उभारी मिळते का? 8 चेंडू 28 धावांचं समीकरण. हे समीकरण उभं केलंय. पुन्हा एकदा आपल्या बॉटमॅनचा फायदा उठवत स्ट्रीट हिट, मोठा फटका, 6 धावांचा मायटी हिट. आर्या स्पोर्टच्या वतीनं सहर्ष स्वागत करत आहे. सर, तो चेंडू चेक करून दिलाय, त्याच्यामुळे दुसरा मिळणार नाहीये. या 2 षटकारांना खऱ्या अर्थानं बळ मिळत आहे. जुळगाव संघाला हल्ल्यावरती प्रतिहल्ला, चोख प्रतिहल्ला गेलाय. किरण पवारच्या या गोलंदाजीवर तुटून पडलाय अक्षरशः मयूर भोईर आणि सामना अजूनही बॅलन्स. 7 चेंडू 22 धावांचं समीकरण. निर्णायक चेंडू, निर्णायक चेंडू. हॅलो, माइंड ब्लोईंग परफॉर्मन्स कशाला म्हणायचं आहे. आणि चूक झेल टिपलाय निशांत मालेनं.
वाटत चाललं होतं की कदाचित जर हा षटकार झाला असता तर सामन्याला कलाटणी मिळू शकली असती, परंतु झेल झालाय आणि समीकरण पुन्हा एकदा सज्ज. 6 चेंडू 22 धावा. निश्चित हा झेल या मॅचचा टर्निंग पॉइंट ठरू शकतो सर. नक्कीच टर्निंग पॉइंट ठरू शकतोय, कारण मॅचेसचा फॉर्म्युला आहे टेक कॅच अँड विन. मॅचचा फॉर्म्युला परफेक्ट लागू होतोय या संघासाठी. पुन्हा एकदा विनंती सावळे संघासाठी, क्षेत्ररक्षण लगेच फैलावायचं आहे. टीम मिटिंग नको, अंतिम पुकार आता मात्र आयोजकाकडून आपल्याला येतोय. विनंती करतोय. हॅलो किरण पाटील, किरण पवार, आपणास हा दुसरा कॉल असेल. तिसरा कॉल आम्ही देणार नाहीये, तर तुम्हाला पेनल्टी डायरेक्ट यातून डिक्लेअर होणार आहे, याची आपण नोंद घ्यायची आहे. महेश सर, अशा वेळेला मिळणारी पेनल्टी बरंच काही सांगून जाते. ती पेनल्टी मिळवणे यासाठी प्रयत्न केला गेला पाहिजे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 22 धावांचं मोठं आव्हान. पहिले 2 चेंडू निर्णायक असणार आहेत, परंतु चेंडू हातामध्ये दिलाय या सामन्याचा खऱ्या अर्थानं कलाटणी देणारा फलंदाजी क्षेत्ररक्षणामध्ये मास्टरमाइंड ठरलेला निशांत माळी. आता मात्र चेंडू त्याच्या हातात. निशांत माळी चेंडू गिरकावलाय. मिडविकेटच्या डोक्यावरून मोठा फटका. अतिशय सुरेख आणि दिमागदार प्रवेश या सामन्यामध्ये. चेंडू आणि 16 धावांची गरज. तब्बल 1500 लोक आपल्याला लाईव्ह सामना बघतायत आणि इथे असणारी ही जनता जनार्दन, आम्हा तमाम प्रेक्षक, कारण निरीक्षणातून मिळणारा आनंद हा अमर्याद आणि निरुपद्रव्य असतो आणि तेच आमचे प्रेक्षक मायबाप हा सामना ज्या दिशेने पाहता येईल त्या दिशेने पाहतायत. लाईव्ह पाहतायत 1500 प्रेक्षक आणि आम्हा समोर या मैदानावरती तमाम दर्शकांच्या डोळ्यांचे पारणं फेडणारा हा सामना रंगतोय. येणारे 5 चेंडू 16 धावांची गरज. या सामन्यामध्ये जे कमावलाय निशांत माळीनं, काय करतोय निशांत माळी. निशांत माळी ऑन स्ट्राईक असणार आहे. फलंदाज विनीत भोईर एक मनगटी फटका लगावून. चेंडू मात्र पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने तो एक धाव पूर्ण करतो. दुसऱ्या रनचा प्रयत्न नसणारे होता, स्ट्राईक राहण्याचा प्रयत्न होता विनीत भोईरला, परंतु स्ट्राईक हाणण्याचा गडगेसर नाहक प्रयत्न मला वाटतंय, कारण ज्या मयूर भोईरनं आतापर्यंत 2 षटकार लगावले त्याच्यावरचा विश्वास कमी दाखवत मयूर भोईर परतल्यानंतर मात्र मोहम्मद शेख पहिल्यांदा स्ट्राईकवर आलाय, त्याच्यावर विश्वास दाखवला जात नाहीये. 4 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही 15 धावांची गरज. सामना बॅलन्स आहे. एकात दुसरा निर्धाव चेंडू सावळे संघाला उभार देईल, तर एकात दुसरा मोठा फटका. पुलटा चेंडू पुन्हा एकदा. चेंडू सीमारेषे लगत जातोय. एक्स्ट्रा कव्हर मधून चेंडू सीमारेषे लगत दुसऱ्या रनचा प्रयत्न आणि तिसऱ्या रनच्या प्रयत्नासाठी बाद. परंतु 2 रन पूर्ण आणि जो हेतू होता तो हेतू सार्थ ठरवतोय, कारण ऑन स्ट्राईक येतोय विनीत भोईर. मंजिल है दूर, तू जरा हिम्मत तो कर, अरे सब हो जाएगा हासिल, तू जरा कोशिश तो कर. याच प्रकारची कोशिश. सडेतोड उत्तर कशाला म्हणायचं. त्या 35 धावा जमावल्या त्या शेवटच्या 2 षटकामध्ये सावळे संघानं त्याच धावा वसूल करताना पुन्हा एकदा जुळगाव संघ. येणारे 3 चेंडू 13 धावांचं समीकरण. एक निर्णायक चेंडू. सामना बरोबरीत सुटल्यात.
नाणेफेकीच्या कौलावर विजय घोषित करण्यात येण्याची नोंद घ्यायची आहे. ऑन स्ट्राईक विनीत भोईर. सामन्याला उशीर करायचा नाहीये. सावळेश्वर संघाच्या खेळाडूची सावळी क्रीजवर पडता कामा नये असा निदर्शनामध्ये हा नोंद दिलाय. येणारे 3 चेंडू 13 धावांचं समीकरण. निर्णायक चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं चेंडू याचा दुसऱ्यांचा प्रयत्न होतोय का यशस्वी प्रयास म्हणता येईल का. पुन्हा एकदा आत्मघातकी रनिंग बिटवीन द विकेट आणि ऑन स्ट्राईक हाणण्याचा प्रयत्न विनीत मोहिरचा यशस्वी, परंतु 1 विकेट गमावला जातोय. डीजे धन्यवाद. डीजे मुक्काबला हे रणसिंग हे युद्ध क्रिकेट मधलं रणकंदन इथे मात्र रंगलं जात आहे. श्वास रोखून ठेवणारा हा सामना वाटलं नव्हतं की कलाटणी घेईल. दोन्ही संघांनी आपल्या सक्षमतेची प्रचिती सर्वांना दिली आहे. दोन्ही संघांचा खेळ समान झाला या सामन्यामध्ये. हा चेंडू मात्र निर्णायक. निशांत माळी गोलंदाजीच्या मार्कवर 2 चेंडू 12 धावा. निर्णायक चेंडू फेकणार आहे निशांत माळी. ऑन स्ट्राईक विनीत भोईर जुळगाव. चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 7 धावांसाठी. व्हॉट अ मॅच. इमॅजिन. डीजे रोमांचकारी स्थितीमध्ये आलेला. पण या ठिकाणी जे प्रेक्षक गण आलेत, ज्या प्रेक्षकामध्ये जर कोण हार्ट अटॅकचा पेशंट असेल तर त्याला माझी विनंती असेल आपण आपले डोळे बंद करावा. कारण हा चेंडू संपल्यानंतर अनेक मॅची बघायला मिळतील. ते बघण्यासाठी तुम्ही राहणं गरजेचं आहे. यासाठी माझी विनंती असेल की आपण आपले डोळे बंद करावे. दिनेश सर सलामत पगडी 50. तर अशा प्रकारचा सामना याच्या देही आणि याचे डोळा पाहतो हे भाग्य या खऱ्या अर्थानं सिद्धेश ट्रॉफी 2017 मध्ये लाभलाय. आणि या टुर्नामेंटला लाईव्ह पाहत आहेत आता 2000 लोक. या स्पर्धेचे सर्व जर षटकार लगावला तर नंदराज सेठ मुंगाज यांच्याकडून 5000 रुपये आणि राकेश गायकवाड साहेब यांच्याकडून 3000 रुपये. 8000चा सट्टा एका चेंडूवर. 1 चेंडू 6 धावा. तमाम रसिकांना विनंती आहे टाळ्या झाल्या पाहिजे शेवटचा चेंडू पडेपर्यंत. नशिबाने घेणारे गिरकी कारण चेंडू पडल्यानंतर वरती आलाच नाही आणि तोच निशांत माळी ज्याच्या नशिबात पाठ्या आणि पोटी होता. सामन्याला पूर्णपणे कलाटणी देणारा हा खऱ्या अर्थानं ऑलराऊंडर ठरलाय तो म्हणजे निशांत माळी. आणि सावळे संघ अंतिम क्षणाला सुरेख खेळ करत विजयी होतो आणि पुढच्या वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा. त्याचबरोबर जुळगाव संघानं अप्रतिम खेळ केला. त्यांचंही मनपूर्वक